खरं तर हा प्रश्न सगळ्यांना पडतो की मला कोणी समजून घेत नाही. इथे स्त्री किंवा पुरुष, मुलगा किंवा मुलगी असा कुठलाही फरक किंवा भेद नाहीये. हा प्रश्न दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा आपण काम करतो, अनेक लोकांना भेटतो, कुटुंबामध्ये वावरतो, तेव्हा प्रत्येकाला असं वाटतं माझं काही म्हणणं आहे, मला काही सांगायचंय, मला काही बोलायचं आहे, तर मला माझ्या मतांना कोणी का प्राधान्य देत नाही, कोणी मला समजून का घेत नाही. ही प्रत्येकाची तक्रार म्हणा किंवा म्हणणं म्हणा असं म्हणणं असेल, तर हे प्रत्येकाला हा प्रश्न पडतो. आणि तो प्रश्न का पडतो, त्या प्रश्नांवरची उत्तर काय आहेत आणि ती कशी शोधली आणि त्याच्यावर कसं काम केलं, हेच मी माझ्या अनुभवातून प्रत्येक प्रश्नावरचं पडलेल्या प्रश्नावरचं उत्तर शोधून मी तुमच्याशी शेअर करते आहे. आणि तुम्ही सुद्धा खूप छान प्रतिसाद मला देत आहात. त्यामुळे मला पण हुरूप येत आहे की मी नवीन नवीन विषय तुमच्या बरोबर घेऊन येत आहे. तर चला तर आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करा. मित्रमैत्रिणींनो, जर अजून तुम्ही चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या मित्रमैत्रिणींना, ओळखीच्यांना, नातेवाईकांना सुद्धा शेअर करायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज बघणार आहोत आपण की मला कोणी समजून का घेत नाही. आपल्याला नेहमी असं वाटतं की मला माझ्या आजूबाजूच्या लोकांनी, माझ्या कुटुंबातल्या लोकांनी, माझ्या मित्रमैत्रिणींनी जिथे मी काम करतो त्या ठिकाणी मला लोकांनी समजून घ्यावं. आणि आपली ही गरज असते की अपेक्षा. तर सुरुवातीला तर ही आपली गरज असते, कारण आपल्याला आपण ज्या आजूबाजूच्या वातावरणात किंवा समाजामध्ये वावरत असतो, तेव्हा आपल्याला एक प्रकारचा इमोशनल बॅलन्स हवा असतो किंवा इमोशनल सपोर्ट हवा असतो. म्हणून आपल्याला ती बेसिक नीड आहे आपली की आपल्याला लोकांनी समजून घ्यावं, एवढीच आपली गरज असते. आणि तसं बघायला गेलं तर आपण समाजप्रिय प्राणी आहोत, माणसांशिवाय अपूर्ण असतो. म्हणून आपल्याला कोणी एकटं टाकू नये, एकटं पाडू नये, या गरजेपोटी पण आपल्याला समजून घ्यावं अशी समोरच्याकडून आपली अपेक्षा असते. पण वास्तविक बघायला गेलं तर याच्यामध्ये खरा फरक किंवा वस्तुस्थिती काय आहे? आजकालच्या धावपळीच्या जगात वावरताना प्रत्येकाकडे वेळेचं, कामाचं, नात्यांचं, आर्थिक वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस, इतकं बर्डन आहे. आणि तो कामामध्ये इतका व्यस्त आहे, त्याला संवाद साधायला, बोलायला इतका वेळच नाहीये त्याच्याकडे. आणि त्यामुळे काय झालं, कामाच्या जबाबदाऱ्यांमुळे तो इतका अडकून गेला आहे, त्याला जाणीव असून पण बऱ्याच वेळेला असं होतं, त्याच्या धावपळीत इतका व्यस्त झालाय आणि आता नातेसंबंधांकडे बघण्याचं किंवा कुटुंबातल्या लोकांकडे बघण्याचा, समाजातल्या लोकांकडे बघण्याचा, प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदललेला आहे. त्यामुळे कळतच नाही की आपल्याला खरंच व्यक्ती समजून घेते आहे का, एक फॉर्मॅलिटी पूर्ण करते आहे संवादाची. त्यामुळे आता आपण समोरच्याकडून आपल्याला 100% प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता किंवा वेळ, सहानुभूती या गोष्टी मिळणं दुरापास्त आहे. आणि त्यामुळे असं आपल्याला एक वेळ वाटू शकतं की आपल्याला समोरचे समजून घेत नाहीये. आता इथे प्रश्न येतो, आपल्याला खरंच नात्यांची गरज आहे की अति अपेक्षा आहेत त्यांच्याकडून? तर बेसिक नीड तर गरजच आहे, कारण कोणत्या ना कोणत्या प्रकारे नात्यात असू देत, मैत्रीत असू देत, कुटुंबात असू दे,
आपण आपली माणसं किंवा आजूबाजूची ज्यांना आपण ओळखतो ते आपल्याला ओळखतात. ज्यांच्यासाठी कुटुंबात, लोकांमध्ये, मैत्रीमध्ये आपण योगदान दिलेलं असतं, जिव्हाळा निर्माण झालेला असतो, अटॅचमेंट असते, इथे वेळेला उपलब्ध होणं, संवाद साधणं, विचारपूस करणं, अडचणींच्या वेळी मॉरल सपोर्ट देणं, ही बेसिक गरज पूर्ण करावी असं मला वाटतं. बेसिक इमोशनल सपोर्ट असणं फार गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला कुटुंबातून असू दे, नातेवाईकांमध्ये असू दे, जेव्हा तो बेसिक इमोशनल सपोर्ट मिळतो, अडचणीच्या काळात जर आपल्याला तो मिळाला, त्यामुळे आपलं मनोधैर्य खचत नाही. आपण त्या सिच्युएशनला सकारात्मकतेने बघतो, जगण्याचा आपल्याला हुरूप येतो. अडचणी, संघर्ष आपला थोडा सोपा होतो. म्हणून कुटुंबाकडून असू दे, नातेवाईकांकडून असू दे, मित्रमैत्रिणींकडून असू दे, या सगळ्या लोकांकडून आपल्याला बेसिक इमोशनल सपोर्ट मिळायलाच हवा. तो जर मिळाला नाही तर आपण एकटे पडतो, नैराश्यग्रस्त होतो. समाजाप्रती आपल्याला एक प्रकारचा राग, ईर्ष्या, जेलसी, रागा, गैरसमज या सगळ्या फिलिंग्स डोकं वर काढतात आणि समाजाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. आपण एकलकोंडे होतो आणि जबाबदाऱ्यांपासून असू देत किंवा आपल्या ध्येयापासून असू देत, विचलित होण्याची भीती असते. आणि जर लोक इमोशनल जर जास्त असतील, ज्यांच्या स्वतःच्या मनावर कंट्रोल नाही, ज्यांना सिच्युएशन्स डील करता येत नाही, हँडल करता येत नाही, अशा लोकांना अवघड होऊन बसतं. अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. कारण खूप वेळेला समोरच्याची मदत करण्याची इच्छा नसते, कुवत नसते, तेवढी त्याला समज नसते, त्याला मदत करायची नसते. आणि एखाद्या व्यक्तीने अशा व्यक्तीकडून जर अपेक्षा केली तर मला असं वाटतं की ती अपेक्षा चुकीची आहे. आणि आपल्या अडचणी जेव्हा आपण समोरच्याला सांगूनही तो आपली ती गरज पूर्ण करत नाही, अशा वेळी आपण गरज नाही तर त्याच्याकडून अपेक्षा केलेली असते आणि ती चुकीची असते. अपेक्षा बऱ्याच वेळा तुमची समस्या न सांगता, न बोलता, न व्यक्त होता ठेवली जाते. ही अपेक्षा जर तुमची पूर्ण झाली नाही तर तुम्ही मनातून दुखावले जाता, तुम्ही रागराग करता, चिडचिडे होता, कोशात जाता. अपेक्षा ही बऱ्याच वेळेला समोरच्याला गृहीत धरून ठेवली जाते, त्याचा विचार न करता, त्याची बाजू न ऐकता,
त्याचं म्हणणं न ऐकता, त्याची कुवत न बघता. आणि मग अशा वेळी अपेक्षा ठेवल्यामुळे नात्यांमध्ये गैरसमज, असूया, राग, दुराग्रह हे सगळे अडचणी निर्माण होतात. आणि तिथे घरात झालं तर घरात पण वातावरण खराब होतं. आणि या सगळ्या समस्यांमुळे सगळ्यात महत्वाचा संवाद थांबवला जातो. आणि मग एकमेकांवर ब्लेम केले जातात. बचावाची भूमिका स्वीकारली जाते. गैरसमजातून दोष दिले जातात, आरोप केले जातात, संवाद टाळला जातो. मग याला पर्याय काय आहे? याच्यावर पर्याय म्हणजे, जर आपल्याला या अडचणीतून मार्ग काढायचा असेल, आपल्याला जर असं वाटत असेल की मला कोणीतरी समजून घ्यावं, तर मला माझ्यापासूनच सुरुवात करायला हवी. मी आधी डोक्यातला गोंधळ शांत बसून सोडवायला हवा. ज्या व्यक्तीबरोबर, ज्या माणसांबरोबर मला हा प्रॉब्लेम आहे की मला ही व्यक्ती समजून घेत नाही, तर मी माझ्या मनाला प्रश्न विचारायला हवा की मला जर याच्याशी संवाद साधायचा असेल तर आधी माझ्या मनातला गैरसमज, अविश्वास, राग, रागा या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायला लागतील. आणि मला हे जाणून घ्यायला लागेल की मला ज्या व्यक्तीशी प्रॉब्लेम होता किंवा ज्या व्यक्तीने मला समजून घेतले नाहीये, तिला खरंच माझ्याबरोबर संवाद साधायचा आहे का? आणि जर संवाद साधायचा असेल तर ती माझ्याबरोबर या मी जो विचार करतो आहे, जशी मला गरज आहे संवाद साधायची किंवा रिलेशन पुढे बिल्ड करण्याची, तर ह्या व्यक्तीला पण आहे का? तर मी हिच्याशी सौम्यपणे संवाद साधण्याचा प्रयत्न करेल. संवाद जर सुरू झाला तर संवाद साधताना, बोलताना मी शांतपणे व्यक्त होईल, माझे मुद्दे पटवून देईल, माझं म्हणणं पटवून देईल आणि मला तुझी काय गरज होती आणि मी तुझ्याशी का अपेक्षा ठेवली, या गोष्टी त्याच्याशी बोलून वादविवाद न करता, भूतकाळातल्या गोष्टी वर्तमानात न आणता सुरळीतपणे संवाद साधून मागच्या गोष्टी ज्या गरजेच्या आहेत त्याचे संदर्भ देऊन संवाद साधणं. जर आपण हा संवाद साधला, समोरून आपल्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला, तर आपली ही गरज पूर्ण होते. मग त्या व्यक्तीकडून आपल्याला जास्तीची अपेक्षा ठेवायची गरज नाही आणि आपली ही तक्रार पण राहणार नाही की मला हा समजून घेत नाही. आपल्या आयुष्यात खूप घटना घडतात, कधी मनासारख्या घडतात, कधी मनाविरुद्ध घडतात. आणि आपण कितीही म्हणत असलो की सोडून द्यायचं, आपण बरोबरदा सोडून दिलं आहे, पण कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यात आपण त्या सगळ्या भावना, ते म्हणणं, ते बोलणं, ते प्रसंग कायम धगधगत ठेवलेलं असतं. आणि त्याचा परिणाम आपल्या नात्यांवर, आपल्या संवादावर, आपल्या बोलण्यावर, परिस्थितीवर, कधी कधी आपल्या करिअरवर, आपल्या कुटुंबावर पण होतो.
चांगली चांगली नाती खराब होतात, करिअर थांबतं. या ज्या घटना जेव्हा घडत असतात तेव्हा फक्त दोघांमध्ये ते राहिलेलं नसतं, दोघांमधला तो प्रॉब्लेम नसतो. त्यात अनाहूतपणे, कधी कधी हेतुपुरस्सरपणे सगळे इन्व्हॉल्व झालेले असतात. त्या इन्व्हॉल्वमेंटमुळे अजून त्या गरजेतून अपेक्षा आणि अपेक्षांमधून क्षणभंगुरतेचं दुःख. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला पण असं वाटत असेल हा व्हिडिओ बघितल्यानंतर की माझी अशी कोणासाठी तक्रार आहे, मला असं कोण समजून घेत नाहीये, असं कुठलं नातं आहे माझ्या आयुष्यात की ज्या नात्याने मला समजून घेतलं नाही. तर आजपासून एक काम करा, ते नातं किंवा ती वेळ, ती परिस्थिती कुठून सुरू झाली आठवा, स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा आणि आज त्या नात्याची आपल्याला गरज आहे, त्या नात्याकडून अपेक्षा होती. गरज असेल तर ते नातं चांगलं निर्माण करण्यासाठी खरंच प्रयत्न करा. पण अपेक्षा होती किंवा अपेक्षा भंग झाला म्हणून नातं खराब झालं, तर नातं पुढे दुरुस्त करायला जाऊ नका. ते नातं तिथेच थांबवा, मग ते कुठलंही असो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमचे अनुभव लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.